गुड मॉर्निंग. तुम्हाला सगळ्यांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. आज इतक्या दिवसांनी इतकं छान ऊन पडलं होतं ना की मस्त वाटलं. मग पटकन घरातली कामं उरकली आणि थोडी फुलं कमी पडत होती म्हणून फुलं आणायला गेलो होतो. त्यानंतर मला काढायची होती रांगोळी म्हणून दारामध्ये छान पुसून वगैरे घेतलं आणि मग काढायला घेतली रांगोळी. मला अजिबातच रांगोळी काढता येत नाही, पण मी काही ना काही काढायचा प्रयत्न करते की ॲटलिस्ट दारामध्ये काहीतरी दिसलं पाहिजे म्हणून. मग रांगोळी झाल्यानंतर पटकन फ्रेश झाले आणि मग साडी नेसून घेतली. खाली जायचं होतं, गाड्यांची पूजा करायची होती. साईलाही मस्त मस्त रेडी केलं. खाली आलो आणि मस्त गाड्यांना हार घातले, पूजा केली, नारळ वाहिला, फोटोज काढले आणि इतकं ऊन होतं की लिटरली डोळे मिटत होते उन्हामध्ये, पण काही फोटो काढायचं संपत नव्हतं. मग घरी आलो, सरस्वती पूजन केलं, लॅपटॉपची पूजा केली, पुस्तकांची पूजा केली, नैवेद्य दाखवला. आईंनी छान पुरणपोळी बनवली होती. माझा उपवास होता, पण बाकी सगळ्यांनी एन्जॉय केली. मग मी साईला खिचडी भात केलं होतं, त्याला भरवलं. मग थोडीशी रेस्ट घेतली. मग संध्याकाळी आम्ही निघालो बाहेर जायला. आम्ही गेलो होतो इस्कॉन टेम्पलला. हे माझ्या कॉलेजच्या अगदी जवळ आहे. कॉलेजमध्ये असताना यायचे, पण आता इतक्या वर्षांनी पहिल्यांदाच येते. तशी गर्दी होती, पण दर्शन खूप छान झालं. खूप छान वाईब्स होत्या इकडच्या आणि फोटोज काढले. साडी नेसली तर फोटोज आर मॅन्डेटरी, मग फोटोज काढले. साईला पण इतकं छान वाटत होतं ना इकडे पळताना. इकडे महाप्रसाद होता खिचडीचा, त्यामुळे सगळ्यांनी तो खाल्ला. मग आम्ही घरी यायला निघालो. ट्रॅफिक काही लागलं नाही, इतकं हायवेनीच होतो, त्यामुळे पटकन घरी पोचलो. अँड देन आय रिअलाइज की आज इतक्या दिवसांनी हिरव्या बांगड्या घातल्यात, मला या खूप आवडतात, त्यामुळे थोडंसं फ्लेक्स केल्या. मग घरी आलं, पसारा आवरायला घेतला. पसारा करायला काय वाटत नाही, पण तो आवरायला इतका कंटाळा येतो ना. पण पटकन सगळं आवरून घेतलं, बेड सगळा क्लीन केला. मग जेवण करून घेतलं, ओटा क्लीन करून घेतला. दिवसभर मेकअप काही ना काही चेहऱ्याला लावलं होतं, म्हणून छान फेस वॉश केला, स्किन केअर केलं आणि असं संपवलं आमचा आजचा दिवस. तुमचा दिवस कसा गेला मला नक्की सांगा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.